रॉंग साईड किती महागात पडू शकते ना. अक्षरशः 12 जणांचा यामध्ये जीव गेलाय आणि 25 लोक जखमी आहेत. पालघरमध्ये डहाणूमध्ये साखरपुड्याचा कार्यक्रम होता आणि तिकडे वराड जे आहे ते टेम्पोमध्ये बसून गेलं होतं आणि परत वापस येत असताना गावाकडे टर्न घ्यायचा होता आणि तो टर्न पुढे जाऊन होता. तर यांनी काय केलं की पाठीमागून रॉंग साईडने टर्न घेतला आणि पुढे जात असताना समोरून येणारा जो कंटेनर आहे तो त्या टेम्पोला जोराचा धडकला आणि त्याच्यानंतर प्रचंड भयानक असा अपघात झाला. या अपघातामध्ये वराडाची जी काही लोकं होती ना, याच्यामध्ये जवळजवळ 12 लोकांचा जो आहे तो दुर्दैवी असा अंत झाला आहे. याच्यामधले काही जण जे आहेत ते पालघरमध्ये दवाखान्यात आहेत आणि काही जण वापीला हलवण्यात आलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक वेळी चॅनलच्या माध्यमातून सांगतोय की आपण शॉर्टकट जे आहेत ना ते मारू नका, रॉंग साईडने जाऊ नका. इथे एक रॉंग साईडचा निर्णय जो चुकला त्यामुळे इथे 12 जणांना जे आहे ते जीव गमवावा लागलेला आहे. म्हणजे पूर्ण गावावर शोककळा पसरलेली आहे या साखरपुड्याच्या कार्यक्रमामध्ये. त्यामुळे गाड्या चालवताना शॉर्टकट आणि रॉंग जे आपण चालवतो म्हणजे रॉंग साईडने ज्या गाड्या चालवतो हे योग्य नाही आहे. त्यामुळे गाड्या सुरक्षित चालवा, कारण असे अपघात होणार नाही आहेत. इथे 12 ते 13 जणांची जी फॅमिली आहे ना ती उघड्यावर आली आहे. त्यामुळे गाड्या सुरक्षित चालवा.